गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आपण केंद्रीय शिक्षक पात्रतेचं मार्कशीट कसं डिजिलॉकरवरून डाउनलोड करायचं. गुगलवर जाऊन सगळ्यात पहिले डिजिलॉकर सर्च करायचं. तुमचं अकाउंट पहिले बनवलेलं पाहिजे डिजिलॉकरवर अकाउंट. त्याच्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर जो आधार कार्डला लिंक आहे तोच मोबाईल नंबर, त्याच्यानंतर जो तुम्ही पिन सेट केलेला आहे तो पिन इथे टाकायचा. त्याच्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करायचं. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येतो आणि OTP आल्यानंतर तो OTP टाकल्यानंतर या प्रकारे तिथे तुम्हाला ओपन दिसतं. तुमचं स्वतःचं नाव तिथे येतं. आता इथे बघा, तुमचं आधार व्हेरिफिकेशन पहिले झालेलं असतं, कारण आता हे माझे मार्कशीट तर इथे ऑलरेडी डाउनलोड आहेत. पण आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं मार्कशीट डाउनलोड करायचं आहे. तुमचं मार्कशीट नवीन डाउनलोड करायचं आहे. तर व्ह्यू ऑल म्हणजे इथे तुम्ही क्लिक करा आणि इथे खाली गेट मोर डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्हाला कुठलं डॉक्युमेंट डाउनलोड करायचं त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं. मग इथे आपण तुम्हाला CTETचं डॉक्युमेंट काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. तर मग तुम्ही काय करायचं, इथे CTET टाकल्यानंतर इथे जे कॉर्नरला एक बटन असतं त्याच्यावर तुम्ही म्हणजे ज्या प्रकारे सर्च करतो त्या प्रकारे आपण पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर इथे तुम्हाला सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशन या प्रकारे दिसेल आणि त्याच्यानंतर इथे खाली जसं तुम्ही खाली जाणार इथे खाली तुम्हाला मार्कशीट बघायला मिळेल. हे बघा, इथे आलेले टीचर एलिजिबिलिटी टेस्ट मार्कशीट आणि सर्टिफिकेट पण तिथे तुम्हाला उपलब्ध. आता बघा, तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. काय करायचं आहे, डाउनलोड करण्यासाठी तुमचं नाव वरती दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, कोणतं मार्कशीट डाउनलोड म्हणजे तुम्ही पास केव्हा झालेले आहेत, म्हणजे 2018 पासून तुम्ही 2018ला जरी पास झाले असेल तरी मार्कशीट डाउनलोड करू शकता. पण आता तुम्ही आता समजा काही डिसेंबरमध्ये पास झालेले आहेत त्यांचं मार्कशीट डाउनलोड, मग इथे डिसेंबर सिलेक्ट करायचं. डिसेंबर सिलेक्ट केल्यानंतर इथे ओके बटन क्लिक करायचं. इथे रोल नंबर, तुमचा रोल नंबर टाकल्यानंतर गेट डॉक्युमेंट याच्यावर जायचं आणि गेट डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर तुमचं ते डाउनलोड होऊन जाईल.